नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 7 खडक आणि खडकांचे प्रकार हा भाग आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक सजीव निर्जीव घटक दिसतात. या निर्जीव घटकात वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे दगडसुद्धा दिसतात. हे दगड कसे तयार होतात, त्यांची वैशिष्ट्ये, गुणधर्म आपण या पाठातून अभ्यासणार आहोत. तेव्हा लक्षपूर्वक ऐका, पहा आणि समजून घ्या. आता या चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे, या चित्रामध्ये डोंगर कशाचा बनलेला आहे? आता तुमच्याच शब्दात सांगायचे म्हटले तर चित्रातील डोंगर हा दगड मातीचा बनलेला दिसत आहे. आता दुसरे ब नंबरचे चित्र पहा. या चित्रात काय केले जात आहे? चित्रामध्ये आपल्याला JCBच्या सहाय्याने एका गाडीमध्ये माती भरण्याचे काम चालू आहे. आता तिसरे क नंबरचे चित्र पहा. यामध्ये आपणास काय दिसत आहे? या तिसऱ्या चित्रामध्ये आपणास नदीपात्रातील गुळगुळीत दगड, वाळू दिसत आहे. आता ही सर्व चित्रे आपण पाहिली. आपापल्या पद्धतीनुसार आपण आपले विचार मांडण्याचे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता एक प्रश्न उद्भवतो, ही तिन्ही चित्रे दाखवण्यामागचे कारण काय असावे किंवा त्यांचा एकमेकांशी काय संबंध असावा? प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चित्रांचा एकमेकांशी संबंध लावू शकतो. एक संबंध आपल्याला असाही सांगता येईल, इमारतीच्या बांधकामासाठी खडी, वाळू यांची गरज असते, तेव्हा खडी तयार करण्यासाठी मोठ्या दगडांची गरज असते. असे दगड खाणीतून किंवा डोंगर फोडल्यावरच उपलब्ध होऊ शकतात. या व्यतिरिक्त रस्ते किंवा बोगदे तयार करण्यासाठी डोंगर फोडले जातात. त्यातूनही मोठे मोठे दगड, माती, मुरुम उपलब्ध होतो. असे आवश्यक मटेरियल मोठमोठे ट्रकच्या साहाय्याने वाहून आणले जाते. डोंगर फोडल्यामुळे झाडांची मुळे तुटतात, दगड सुट्टे होतात. पावसामुळे माती, दगड वाहून नदीपात्रामध्ये जाते. हे दगड वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. नदीपात्रात अनेक लहान मोठे दगड असतात. पाण्याच्या प्रवाहामुळे दगडांची एकमेकांवर आदळआपट होते. त्यामुळे या चित्रातील गुळगुळीत दगड, वाळू तयार होते. या गोष्टी एका दिवसात होत नाही, तर यासाठी अनेक वर्ष जावी लागतात. तेव्हा नदीपात्रातील गुळगुळीत दगड आणि वाळू तयार होते. याविषयीचा एक उपक्रम आपल्याला करून पाहता येईल. आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातील, जमिनीतून विविध प्रकारचे, रंगांचे, आकाराचे दगड गोळा करून त्यांचे निरीक्षण करा आणि दिलेल्या मुद्द्यानुसार त्यांची नोंद ठेवा. जर आपल्याला एखादा दगड सापडला तर तो कोठे सापडला त्या ठिकाणाची नोंद करा. तसेच त्या दगडाचा रंग, दगडावर दिसणारे ठिपके, त्या ठिपक्यांचा रंग, दगडाचे वजन, अंदाजे तो हलका आहे की जड आहे याची नोंद करा. तो दगड कठीण आहे की ठिसूळ आहे की मध्यम आहे ते लिहा. दगडाची रचना कशी आहे ते पहा. दगडातला एकजिन्सीपणा अखंड आहे की थरावथर पडल्यामुळे तयार झाला की त्यात पोकळपणा आहे याचे निरीक्षण करून नोंद ठेवा. तसेच दगडाची सच्छिद्रता पहा. अशा दगडावर पाणी टाकल्यावर तो दगड सच्छिद्र आहे की अच्छिद्र आहे ते समजते. सच्छिद्र दगडातून पाणी झिरपते, तर अच्छिद्र खडकावर पाणी तसेच साचून राहते. वरील मुद्द्यांबाबत एकमेकांशी चर्चा करून याची नोंद करा. मागील इयत्तेमध्ये आपण शिलावरण, जलावरण आणि वातावरण अशी पृथ्वीची 3 आवरणे पाहिली. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच म्हणजे शिलावरण. हे कठीण असून ते माती व दगड यांचे बनलेले आहे. खडक हे भूपृष्ठावर व त्याखाली सुद्धा आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. हे खडक निसर्गतः नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतर खनिजे सुद्धा असतात. मुलांनो,
हे नेहमी लक्षात ठेवा. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. या खडकांचे निर्मिती प्रक्रियेनुसार म्हणजे ते ज्या पद्धतीने तयार होतात त्यानुसार त्यांचे 3 प्रमुख प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक. यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असेही म्हणतात. दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक. यालाच स्तरित खडक असेही म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. आता आपण हे खडक कसे तयार होतात, त्यांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आता आपण अग्निजन्य खडकांविषयी पाहूया. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. जमिनीच्या भेगांमधून हे पदार्थ काही वेळेस बाहेर येतात. याला आपण ज्वालामुखी म्हणतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होतात. त्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी असतात. तसेच हे खडक वजनाने देखील जड असतात. प्रचंड तप्त अशा लाव्हारसापासून तयार होत असल्याने या खडकांमध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाणी आढळतात. खरे पाहता हे दगडांच्या खाणीचे खड्डे आहेत. या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला. खाणीमुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठून तळी व तलाव निर्माण केले गेले. आता जरा डोके चालवा. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा आणि का, याचे उत्तर आपल्याला असे सांगता येईल. महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले हे सह्याद्री पर्वतरांगात तसेच महाराष्ट्राच्या पठारी भागात असल्याचे पाहायला मिळतात. महाराष्ट्र पठार व सह्याद्री पर्वतरांगा या अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. अग्निजन्य खडक हा अतिशय कठीण असल्याने किल्ल्यांसाठी अशा काळ्या पाषाणाचा खडक वापरला गेला. परकीय आक्रमणे, तोफांचे वार यामुळे किल्ल्याच्या तटबंदीवर फारसा काही परिणाम होत नव्हता. म्हणून किल्ल्यावरच दगडाच्या खाणी काढल्या जात होत्या. दगडाला हवा तसा आकार देऊन त्यांची सांधेमोड करून किल्ल्यांची भिंत बांधली जात होती. त्यामुळे किल्ल्यांना भक्कमपणा येत होता. मगाशी आपण पाहिले की अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. तसेच प्युमिस हा सुद्धा अग्निजन्य खडक आहे. प्युमिस खडक हा ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार होतो. हा खडक सच्छिद्र असतो. तसेच त्याची घनता कमी आहे. वजनाने हलका असल्याने हा खडक पाण्यावर तरंगतो. आता आपण गाळाचे खडक कसे तयार होतात ते पाहू. तापमानातील सतत होणाऱ्या बदलांमुळे तसेच ऊन, वारा, पाऊस यामुळे खडक तुटतात. तसेच खडकातून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकाचा अपक्षय होतो म्हणजे झीज होते आणि खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा त्यांचा भुगा होतो. खडकांचे हे तुकडे नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर उतार असलेल्या भागाकडे वाहत जातात. शेवटी किनारी भागात किंवा सखल भागाकडे या बारीक कणांचे थरावर थर साचतात. असे वर्षानुवर्षे घडत असल्याने थरावरील थर वाढून वजनामुळे प्रचंड दाब निर्माण होतो. या दाबामुळे हे थर एकसंध होतात किंवा एकमेकांना जोडले जातात व त्यातून अखंड असा गाळाचा खडक तयार होतो. या गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. या खडकामध्ये आपल्याला गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. हे गाळाचे थर एकावर एक साचतात. काही वेळेस या थरामध्ये एखाद्या मृत प्राण्याचे अवशेष, झाडांची पाने किंवा इतर अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक हलके, ठिसूळ व सर्वसाधारणतः
सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चून खडक, पंकाश्म, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात. गाळाच्या खडकामध्ये काही जीवाश्म सापडतात असा उल्लेख आलेला आहे. तेव्हा जीवाश्म म्हणजे काय ते समजून घ्या. गाळाचे थर एकावर एक साचत असताना गाळले गेलेले मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्याने त्यांचे ठसे गाळामध्ये उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म असे म्हणतात. गाळाच्या खडकावर वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांचे ठसे दिसत असल्याने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीची माहिती अभ्यासकांना मिळते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. हा वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. आता रूपांतरित खडक कसे तयार होतात ते पाहू. पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूअंतर्गत हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडकात मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता पडत असते. यामुळे खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजे खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. या रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. आता खडकांचे रूपांतरण आपण दिलेल्या तक्त्यांद्वारे समजावून घेऊ. या तक्त्यामध्ये खडकांचे प्रकार दिलेले असून खडकांच्या प्रकारातील मूळ खडक व त्यांचे चित्र दाखवले आहे. भूअंतर्गत हालचालीमुळे उष्णता व दाबाचा परिणाम होऊन नव्याने तयार होणाऱ्या आणि मूळ स्वरूप बदललेल्या रूपांतरित खडकाचे नाव आणि त्याचे चित्र दाखवले आहे. आपल्याला अग्निजन्य खडकाच्या प्रकारात ग्रॅनाइट हा मूळ खडक दाखवलेला आहे. दाब व उष्णतेमुळे त्याचे रासायनिक गुणधर्म बदलल्याने नीस नावाचा रूपांतरित खडक चित्रासह दाखवलेला आहे. याच अग्निजन्य खडकाच्या प्रकारात बेसाल्ट हा मूळ खडक असून त्याचे रूपांतर ॲम्फिबोलाइट या खडकात झालेले दिसते. स्तरित खडकाच्या प्रकारात चून खडक हा मूळ खडक असून त्याचे रूपांतर संगमरवर या खडकामध्ये झालेले दिसते. स्तरित खडकाच्या याच प्रकारात कोळसा हा मूळ खडक आहे. त्याचे रूपांतर हिरा या खडकात होते. याच प्रकारात वाळूचा खडक हा मूळ खडक असून त्याचे रूपांतर क्वार्टझाईट या खडकात झालेले दिसते. या स्तरित खडकातील पंकाश्म किंवा शेल या मूळ खडकाचे रूपांतर स्लेट या खडकात होते. आता पाहिलेला तक्ता हा पुन्हा एकदा पुस्तकात पाहून समजून घ्या. दगडी कोळशावरील प्रचंड दाब व उष्णतेमुळे त्याचे रूपांतर हिऱ्यामध्ये होते. हिऱ्याच्या खडकाला पैलू पाडल्यानंतर त्याचे सुंदर हिरे तयार करता येतात. कोळसा आपण जाळतो तर हिरा हा दागिना म्हणून वापरतो. हिरा हा खूप मौल्यवान व किमती आहे. मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. संगमरवर हा एक रूपांतरित खडक असून हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता. तसेच मध्य प्रदेशातील भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून होडीने किंवा नावेने प्रवास करताना या नदीचे तट हे संगमरवर खडकाचे असल्याचे दिसते. सूर्य उगवताना किंवा मावळताना तसेच पौर्णिमेच्या रात्री हे खडक उजळून निघतात. हे दृश्य खूप मनोवेधक व सुंदर दिसते. आता हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा पहा. यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात हे दाखवले आहे. प्रथमतः नकाशाची सूची पाहू. सूचीनुसार बेसाल्ट खडक फिक्कट राखाडी रंगाने दाखवला आहे, तर ग्रॅनाइट खडक गडद राखाडी रंगाने दाखवला आहे. जांबा खडक हा लाल रंगाने तर स्तरित खडक हा पिवळ्या रंगाने दाखवला आहे. आता सूचीतील रंग लक्षात घेऊन नकाशाचे निरीक्षण करा. नकाशाचे निरीक्षण करता असे समजते की आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या बेसाल्ट खडक हा मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील 90% भाग हा बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे, तर ग्रॅनाइट खडक राज्याच्या पूर्व भागात
व दक्षिण कोकणात आढळतो. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. तसेच कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. तर स्तरित खडक महाराष्ट्रातील उत्तर भागातील काही जिल्ह्यांमध्ये आढळतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाही. आता नकाशा पाहून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात याची यादी करा. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.